तुकोबाराय म्हणतात जीवनामध्ये तुकोबारांनी स्वतः केलेल्या भक्तीचा अनुभव तुकोबाराय प्रकट करून सांगतायत. काय सांगावं? जगतामध्ये सत्य आहे ते सांगावं, मिथ्या आहे ते सांगावं, का अनुभवाला आलं ते सांगावं. सत्य सांगणं जरा कठीणच जाईल, मिथ्या सांगणंही कठीण जाईल, पण अनुभव सांगणं थोडं सोपं जातं. पहा, सत्य सांगण्यासाठी कल्पना करावी लागेल, दृष्टांत आठवावे लागतील, आणि ते सत्य सांगताना चोरदार कुणाच्या तरी मनाला टोचतं. तुमच्याकडे म्हणतात का नाही, खरं बोललं की मिरच्या लागल्या लागतात का नाही तुमच्याकडे? याला म्हणावं सत्य. सत्य बोललं का माणसांना मिरच्या लागतात. काय लागतात? आता ती कशा लागतील ते मला माहित नाही, फक्त तुम्ही लोक जे म्हणतात ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न. तसं तर खऱ्याची माय वनवासाला गेलीच आहे की नाही? खरं बोलणं आता भाऊ कठीण झालंय बघा. स्वराचा आवाज काय, तो स्वर थोडा कमी करा, अजून थोडा कमी. हा, थोडा असू द्या, आता राहू द्या. तसं तर खऱ्याची माय वनवासाला गेली की नाही? माय गेली. आता खरं कुठं टिकलं नाही. मायला झोप लागली काय? लागू द्या. आता कसं लय दिवसाच्या नंतर थंड सुटलंय. एसी लावून एवढं थंड होत काय? एसी जरी लावली तरी एवढं थंड नव्हतं. थंड कुठं, इकडे थंड इकडे घाम होता. जेवढी एसीचं वारं लागलं तेवढंच थंड व्हावं, इकडे गरम होऊन जावं. थोडी थंड सुटलंय, त्याच्यामुळे थंड झोप लागणार. 2-4 पंखे लावू द्या, काय अजून तेही महत्वाचंच आहे. खरं लोपल्या गेलं, असं त्याला वाचा फुटली, पण खोट सांगायला नटवावं लागतं. काय करावं लागतं? अहो, खोट मोठं मीठ मिरची लावून सांगावं लागते. खोट सांगायचं म्हटलं की विषय संपला. आता त्याला एवढं रंगून सांगावं लागते का पुढच्याला खरं वाटलं पाहिजे, एवढं रंगून सांगायचं. पण ते खोट. आणि सत्य सांगितलं का जगाला अवघड लागतं. सत्यही सांगायच्या वाटेला जायचं नाही, खोटही बोलायच्या वाटेला जायचं नाही. डोळ्यासमोर असलेला अनुभव सांगून मोकळं व्हायचं. आणि तुकोबारांनी जीवनामध्ये अनुभवच व्यतीत केला. काही सांगितलं नाही. अनुभव आले त्याच्या वादात आम्ही तरी पडत नाही. जे डोळ्याला दिसलं, जे जीवनात आम्ही केलं ते जगाला सांगून मोकळं. आणि अनुभव सांगण्यासाठी 8 तास आणि सायास करायची गरज नाही. रिद्धी सिद्धीची प्राप्ती करून घ्यायची गरज नाही. भला मोठा खटाटोप वाढवायची गरज नाही. पुस्तका वाचण्याची गरज नाही. कुणाचं तरी ऐकण्याची गरज नाही. अनुभव आल्याच्या नंतर मोकळं बोलता येतं. आमच्या प्रदीप भाऊला आरतीचा आणि काट्याचा चांगला अनुभव आहे.
आता त्या माणसाला वजनाचं, आडतीचं, मापाचं, बारदानाचं, सुतळीचं, मापाडीचं घरानं कुठं तर शिकून यावं लागेल का? गरजच नाही. रोजचा अनुभव आहे. आमच्या धनाजी दादाला मस्त चहा करता येतो. होय ना? आता आमच्या धनाजी दादाला चहा कसं करावं म्हटल्याच्या नंतर कोणाचं पुस्तकात वाचून, आता तुम्हाला भाकरी कसं करावं हे माहित आहे, रोज करून माहित आहे. आता आजकालच्या जर पोरीला म्हटलं बाई भाकरी कर, तिला म्हणते कशाची करू? धोंडे कुटून धोंड्याचं पीठ करून त्याचे कर, नाही तर गव्हाच्या पिठाचे कर, नाही तर हरभऱ्याच्या पिठाचे करून घाल. त्याला अनुभव पाहिजे, मोकळा अनुभव. ज्या बाईला अनुभव आहे ती म्हणते ज्वारीचं पीठ घे, त्याला तिंबून तापून तवलीवर टाकून भाज, झाली भाकर. पण अनुभव नसेल, वाचून आता आजकाल युट्यूबच्या कृतीवर काम चालले. नवीन लग्न झालं एका पोरीचं. सासूबाई म्हणली सुनबाई आपल्या घरी नवीन सोयरे येऊन आले. म्हणजे नवीन उठवा त्या माई. माय हे युट्यूबला चालले, हाताने इज्जत घालून घ्यायचं काय काम करणार, कचरा होऊन जाईल तुमचा कचरा. इथे युट्यूबला घालाले माणूस. मी म्हणलो काय गरज नाही त्याची, माझा बी पचकान लोकायचा बी पचका नाही म्हणजे आमचा धंदाच ते व्हाय. इथं बी चालू आहे युट्यूब, तिथं बी चालू, धडका दोन दोन्ही पण आहे. बघा आपल्या पद्धतीनं. नवीन सोयरी सुनबाई पनीरची भाजी कर. तिला भात उकडून माहित नव्हत्या. भात उकडून सोयरी तिला तवा स्वयंपाक करायला लावला. म्हाताऱ्यानं भाऊजाईला विचारली आदलीवर तांदळात मीठ घाल म्हणली, पाहिलीवर